नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना आरोही शिलाई वर्ल्डमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत 38 छातीचा कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग। तर पहा, उंची आहे 13 इंच, 1 इंच शिलाई मार्जिनसाठी एक्स्ट्रा घेतलं 14। तर आपण असा चौकोन तयार करून घेऊया। छाती आहे 38, 9.5 अधिक 1.5 इंच। हे पहा, असा बॉक्स तयार करून घेतला 11 इंचाचा। आता आपण टाकूया शोल्डरचं माप। 5.5 इंच शोल्डर घेतलेला आहे आणि तयार शोल्डर पट्टी आपली 3 आणि गळा रुंदी 2.5 इंच। तर मुंडा टाकूया आपण 6 इंच। हे पहा, दोन्ही साइडने चेक करून घ्यायचं म्हणजे कमी जास्त व्हायला नको। त्याच्यावरती रेष मारून घेऊया आणि छातीचा चौथा भाग टाकूया 9.5 इंच। त्याच्या पुढे 1.5 इंच आपण शिलाई मार्जिन घेतलंय। इथे खाली कमरेचं माप टाकायचं राहिले, छातीच्या मापापेक्षा अर्धा इंच कमरेचं माप टाकायचं। तर मी 1 इंच मुंड्यावरती 1 इंच घेऊन तिरकी रेष देऊन जोडून घेतलेलं आहे। तर हे पहा, आपण मुंड्याचे आकार काढून घेऊया। पाठीमागचा मुंडा आणि पुढचा मुंडा दोन्ही फ्रेंच कर्वच्या साहाय्याने पण काढू शकतो आपण आणि हाताने पण आपण अशा प्रकारे आकार देऊन घेऊ शकतो। इथे पहा, माझं कमरेचं माप टाकायचं राहिले। तर कमरेचं माप घ्यायचं कसं, तर छातीचं जेवढं माप घेतलं त्याच्यापेक्षा अर्धा इंच कमी घेऊन तिरकी रेष जोडून द्यायची। हा पहा, पुढचा गळा घेतला आपण 6 इंच अधिक शिलाई मार्जिन अर्धा, 6.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि गळा रुंदी घेतलेली आहे आपली 2.5 इंच। तर अशा प्रकारे असा एक चौकोन तयार करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये गोलाकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे। हे पहा, आता योक पट्टीसाठी दोन्ही साइडला मी 2.5 इंचावरती मार्क करून घेतलेले आहे आणि ती आडवी रेष सरळ जोडून घ्यायची आपल्याला। तरी आपण पाठीमागचा आणि पुढचा दोन्ही भाग आहेत, त्याच्यामुळे जी बंद साइड असते त्या साइडला 1 इंच वरती घ्यायचं आणि आकारासाठी आपल्याला योक पट्टीवरती परत 3.5 इंचावरती मार्किंग करायची आणि या प्रकारे आपण अशी तिरकी रेष देऊन घेणार आहे, ते आपल्याला कटोरीचा आकार देण्यासाठी। तर गळ्यावरती आपण वरतून 5 इंचावरती मार्क करून घ्यायचे आहे आणि आता आपल्याला कटोरीचं माप काढायचं आहे। तर 5.5 इंचाची कटोरी आपली 38 छातीसाठी। तर हे पहा, अशा प्रकारे मार्क करून घ्यायचं आहे। योक पट्टीवरती पण 5.5 इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे चौकोन तयार करून घ्यायचा आणि हा जो काटकोन असतात तिथून आपल्याला तिरका टेप धरून 1.25 इंचावरती मार्क करून घ्यायचे। त्यामधून आता आपल्याला आकार काढायचा आहे कटोरीचा। हे पहा, अशा प्रकारे डॉटेड लाईनने आकार काढून घ्यायचा आणि पुन्हा त्याला डार्क करून घ्यायचं। हा झाला आपला कटोरीचा आकार। तर आपण गोल गळ्याचा आकार देऊन घ्या। पुढचा तिरका टेप देऊन 1 इंचावरती मार्क करून घ्यायचा आणि गोल गळ्याचा आकार काढून घ्यायचा। अशा प्रकारे आपलं कटिंग झाले, मार्किंग करून झालेलं आहे पेपरवरती। तर आपण कटिंग करून घेऊया। तर हे पहा, खालच्या साईडने आता आपल्याला कट करून घ्यायचे। जेवढा मी 11 इंचचा पेपर घेतला होता तेवढा कट करून घेतला। आता मी आधी बाहेरचा मुंडा कट करून घेणार आहे। गळ्यात नॉच देऊन घ्यायचा आणि बाहेरचा मुंडा कट करून घ्यायचा आपल्याला। पाठीमागचा मुंडा कट करून घ्यायचा। पेपर ओपन करायचा आणि जी सेंटर लाईन काढलेली आहे तिथून आपल्याला कट करून घ्यायचा आहे।
आता आपल्याला पुढच्या भागाची कटिंग करून घ्यायची। आधी योगपट्टीची कटिंग करून घेऊया आपण। योगपट्टीचं कटिंग करून घेऊया आपण। तर कटोरीचं कटिंग करून घ्यायचं आपल्याला आणि त्यानंतर पुढचा मुंडा कटिंग करून घ्यायचा। कटोरीचं कटिंग आणि पुढचा गळा कट करून घ्यायचा। पुढचा मुंडा कट करून घेतलाय। हे झाले आपले पुढचे पार्ट कट करून घेतलेले आहेत आपण। आता आपल्याला कटोरी वाढवून घ्यायची आहे। हा पाठीमागचा भाग आणि पुढचे भाग आपण टाकूया बाहीचं माप। तर बाही आहे ची उंची आहे 6.5 इंच, अर्धा इंच शिलाई मार्जिन 7 इंच। ही अस्तरच्या ब्लाऊजची बाही आहे त्याच्यामुळे अर्धा इंच एक्स्ट्रा घेतले फक्त आपण। आणि कॅप हाईट घेतली आहे 3.25 इंच। बाहीची घडी जी घेतली आहे पण ती 9.5 इंचाची बाहीची घडी घेतलेली। ही अशा प्रकारे 9.5 इंचाची एक रेष मारून घेतली। दंडघेर आहे आपला 6, 12 त्याचा निम्मा 6 आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन। 7.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायची। जी 9.5 इंचाची बाहीची घडी घेतली होती त्याची आता आपल्याला निम्मे करायचे। हे पहा अशा प्रकारे टेप तिथेच दुमडून घ्यायचा आणि त्यावरती मार्क करून घ्यायचा। नंतर पुन्हा 3.25 इंचावरती वरच्या साईडला मार्क करून घ्यायचा। 3.25 इंचावर त्या रेषेवरती 1 इंच आणि तिथून खाली 1.5 इंचावरती मार्किंग करायचं। जी दंडघेराची आपण रेषा मारली होती ती आणि बाहीची घडीची रेषा जोडून घ्यायची। आणि आता आपल्याला बाहीचा आकार काढून घ्यायचा आहे। पुढचा मुंडा आणि पाठीमागच्या मुंड्याचा बाहीचा आकार काढून घ्यायचा आहे। त्यात आपण कटिंग करून घेणार आहे। पेपर व्यवस्थित करून घ्यायचा। पेपर खाली वरती नाही झाला पाहिजे। आधी बाहेरचा मुंडा कट करून घ्यायचा, त्यानंतर ही बाही अशी ओपन करायची आणि आपला पुढचा मुंडा कट करून घ्यायचा। तर आपल्याला घ्यायची आहे कटोरी वाढवून। तर कटोरीसाठी जी आपण पेपर कटिंग मधली कटोरी निघली होती ती ठेवून घ्यायची। त्याच्यासाठी आपल्याला आता सेंटर पॉईंट काढायचं। हे पहा अशी फोल्ड करायची, अगदी मधोमध फोल्ड करायची। दोन्ही बाजू एकसारख्या झाल्या पाहिजेत। हे पहा अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायची आणि जो भाग मधला येईल त्याला आपण सेंटरला मार्क करून घेणार आहे। इथे आपल्याला टाचणीने पॅक करून घ्यायची। इथून खाली 1.5 इंचा सेंटरपासून 1.5 इंचावर मार्किंग करायची। हुकलूक पट्टीच्या साईडला गळ्याच्या साईडला 1 इंचावरती मार्किंग करायची आणि आकाराच्या साईडला पुन्हा 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे। तर हे तिन्ही पॉईंट आता आपण जोडून घेणार आहे।
चप्पल पिननी पॅक करायची. पिन नाही लावली तर कटोरी पहा कसे पूर्ण कागद हालतोय तो. अशा प्रकारे गळ्याच्या साईडला ही तिरकी जोडून घ्यायची आणि जो गळ्याचा आकार होता तो काढून घ्यायचा आहे. आणि आकाराच्या साईडला आपल्याला पाव इंच ते अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे आकार देण्यासाठी. पण इथे थोडीशी जागा कमी आहे तर मी कापडावरती वाढवून घेणार आहे आणि ह्या प्रकारे आपला खाली आकार देऊन घ्यायचा कटोरीचा. अशा प्रकारे आपली कटोरी तयार झालेली आहे. तर पूर्ण ब्लाऊजचं 38 साईजच्या कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग झालेलं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.